हाय स्वप्नील. स्वप्नील, हा. काय रे, कुठे रमलायस? रमलो नाही. बरेच विचार एकत्र आले मनामध्ये. जाऊ दे. सो प्रिया, आपण बोला. काही नाही, असंच म्हटलं. बरेच दिवसात आपण भांडलो नाही आहोत, जरा चुकल्यासारखं वाटलं. जे काय विचारायचं ना प्रिया, ते डायरेक्टली का नाही विचारत? असं काही नाहीये. म्हणजे खरं तर मला तुला एवढंच विचारायचं होतं. विक्रांतच्या बाबतीत काही कळलं का? अगदी असंच नाही. पण तसंच काहीतरी. कसं आहे ना प्रिया, एखाद्या व्यक्तीच्या बाबतीत विचार करायचा नाही असं बाकीच्यांनी सोड. आपल्या स्वतःच्या मनाने जरी आपल्याला सांगितलं ना, तरी ते नाही पॉसिबल होत. स्वप्नील, मी उत्सुकता म्हणून विचारलं तुला. तू ज्या माणसाशी बोलतेस ना, तो केव्हा तरी प्रेमात पडलाय. आय कॅन अंडरस्टँड. आता तुझ्या प्रश्नाचं उत्तर. अनफॉर्च्युनेटली आम्ही अभिमानपर्यंत नाही पोचू शकलो. म्हणजे आम्ही तसा प्रयत्न केला, पण त्याआधीच परमेश्वरनी त्याला शिफ्ट केलं होतं. प्रिया, तुझ्या मनात जो प्रश्न आहे तो रोज मला पडतोय. विक्रांत तुला कॉन्टॅक्ट का करत नाही? कॉन्टॅक्ट करायचे एवढे ऑप्शन्स असून सुद्धा अभिमानच्या विरोधात आधीबरोबर प्रत्येक पाऊल उचलताना विक्रांतला राईट प्रूव्ह करायचा मी प्रयत्न करतोय, पण ते शक्य होत नाहीये. प्रिया, विक्रांत जर असा शांत राहिला ना, तर तुझ्या मताप्रमाणे निर्दोष असलेला अभिमान अडचणीत येऊ शकतो. आणि या सिच्युएशनमध्ये तुझ्या मनात फक्त शंकाच येऊ शकतात प्रिया. डॉक्टर जोशी, सगळ्याच गोष्टी फोनवर बोलणं शक्य नसतं, म्हणून मी तुम्हाला इथे बोलावून घेतलं. अभिमानच्या ड्युअल पर्सनॅलिटीबद्दल तुम्ही काहीतरी बोलत होता. डॉक्टर, तो एक माझा अंदाज आहे. समजा माझा अंदाज खरा ठरत असेल तर मग महत्वाचा प्रश्न असा आहे की मी पुढं करायचं काय? जर खरंच तसं असेल तर ही केस क्रिटिकल होऊ शकते डॉक्टर जोशी. पण त्याआधी आपल्याला 2 गोष्टींचा शोध घ्यावा लागेल. अभिमानचं असं रिॲक्ट होणं हे फक्त ट्रीटमेंटच्या दरम्यानच असतं, की नॉर्मली सुद्धा तो असाच बिहेव करतोय? डॉक्टर, तो कधीही असा बिहेव करत असला ना तरी त्यावर तातडीने निर्णय घेणं गरजेचं आहे. डॉक्टर जोशी, जर ॲक्शनच घ्यायची असेल तर सगळ्यात आधी आपल्याला ती पर्सनॅलिटी शोधून काढावी लागेल. आणि त्यासाठी आपल्याला अभिमानला 24 तास निरीक्षणाखाली ठेवावं लागेल. तरच त्या पर्सनॅलिटीमुळे अभिमानमध्ये काय फरक पडतोय ते आपल्याला कळेल. डॉक्टर, जर का माझा अंदाज खरा ठरला तर सर्वात आधी आपल्याला ती पर्सनॅलिटी संपवावी लागेल. कारण या पर्सनॅलिटीमुळेच अभिमानचा मेमरी लॉस होतोय.
मग तुमचं काय म्हणणं आहे डॉक्टर जोशी? आपण असं काहीतरी केलं पाहिजे की ज्यामुळे ही पर्सनॅलिटी अभिमानच्या मनाचा ताबा घेताना निष्क्रिय होईल. पण डॉक्टर, अभिमान's mind is neither a computer nor a machine की आपण डिॲक्टिवेट करू शकतो. मग काय करता येईल? डॉक्टर, माझी एक विनंती आहे. तुम्ही थोडासा वेळ काढून अभिमानला भेटाल प्लीज, माझ्यासाठी. शुअर. त्यानिमित्ताने मला अभिमानलाही भेटता येईल आणि त्याच्यातल्या त्या पर्सनॅलिटीला पण. इंटरेस्टिंग. आई, कुसुमात्या कुठे? बाहेर गेलेत. कुठे बाहेर कुठे? देवळात गेलेत. मला सांगून गेलेत, लगेच काही संशय घ्यायला नकोय. तुला असं का वाटतं ग मी उगाच कुसुमात्याच्या मागे लागली म्हणून? मला सुद्धा तिची काळजी वाटते म्हणून विचारायला आले मी. हो का? त्यांची एवढी काळजी वाटत असती तर गेले काही दिवस जशी वागलीस त्यांच्याशी तशी वागली नसतीस. मी जरा बाहेर जाऊन येते. कुठे चाललीयस? इथेच बाहेर. प्रिया, तुला माहितीये आता प्रत्येकाने घराबाहेर जाताना मला सांगून जायचंय कुठे जातोय ते. स्टेशनरी आणायला जाते. दुकानं बंद आहेत आज. काम आहे ग माझं तिथेच दुसरं काहीतरी. खोटं बोलतीस तू. बाहेर जाण्यासाठी काहीतरी कारण शोधतीस. आई, मी कशाला कारण शोधू? मी बघते ना, वंश देवळात गेल्यात हे सांगितल्यापासून काहीतरी चुळबुळ सुरू झाली आहे तुझी. मला खरं काय ते सांग. माझ्यापासून काही लपवतेस का तू? हो प्रिया, आई, काही गोष्टींच्या बाबतीत तुला पुरावे हवे असतात पण त्यासाठी बाहेर जाऊ देत नाहीयेस तू. म्हणजे? मला कुसुमत्तेविषयी काही माहिती शोधायची. प्रिया, मला माहिती होतं तू अशीच ओरडणार म्हणून सांगत नव्हते तुला. आई, मी जे काही करायचा प्रयत्न करते ते कुसुमात्याच्या आणि आपल्या घराच्या भल्यासाठीच आहे ग. आपल्या घरात मध्यंतरी कुसुमात्याच्या बाबतीत ज्या काही घटना घडल्या त्याकडे जरा डोळसपणे बघ. काही विचार केलास त्यावर नंतर? नाही ना? बाबांनी केला नाही? आई, मी कुसुमात्याला एवढ्यासाठी घाबरवत होते की मला जाणून घ्यायचं होतं की तिच्या बाबतीत जे काही घडतंय हे तिला तरी माहितीये का? तर तिला माहिती नाहीये. आणि तुला माहितीये कुसुमात्या कशी आहे? तिला कोणीही फसवू शकणार नाही का श्रद्धेच्या नावाखाली? आणि असंच काहीतरी असेल असं वाटतंय मला. तू तू हे सगळं कशाबद्दल बोलतेस? काही भयानक वेड्यावाकड्या गोष्टींबद्दल नाही ना? माझा अभ्यास सुरू आहे सुपर नॅचरल पॉवर्सवरती. म्हणजे तसंच काही असेल असं नाही पण तोपर्यंत कुसुमात्यावर लक्ष ठेवणं खूप गरजेचं आहे आई. अरे देवा, अगं सुपर नॅचरल पॉवर आणि वंशना जे काही झालं त्याचा काही संबंध आहे? अगं तू मला सगळं नीट व्यवस्थित सांग ना. आई, सांगेन मी तुला सगळं पण त्याआधी माझ्यावर जरा विश्वास ठेव. पहिली गोष्ट म्हणजे की तुझी मुलगी कोणाच्याही वाईटावर टपलेली नाहीये. अगं, आणि मी आधी कुसुमात्या कुठे गेले ते जरा बघून येते मग आल्यावर तुला सांगते सगळं. ओके प्रिया, प्लीज. बोला मिस प्रिया. डॉक्टर,
आज तुम्हाला इथे येऊन भेटण्याचं कारण थोडं वेगळं आहे. आमच्या घरात मध्यंतरीच्या काळात खूप विचित्र घटना घडल्या आणि योगायोगाने त्याच दरम्यान माझ्या वाचनात एक पुस्तक आलं, सुपर नॅचरल पॉवर. Supernatural powers. Interesting. So, यानंतर या वाचनाचा माझ्या मनावर पडलेला प्रभाव असेल म्हणा, किंवा आमच्या घरात घडलेल्या घटनांमागचं कारण शोधण्याचा माझा प्रयत्न असेल. पण या पुस्तकातल्या काही गोष्टींचा आमच्या घरात घडलेल्या घटनांशी काहीतरी संबंध आहे असं मला वाटतंय. कोणत्या घटना घडल्या मिस प्रिया? आणि तुमच्या वाचनात काय आलं? माझी आत्या, कुसुम आत्या, काही दिवसांपूर्वी ती चक्कर येऊन पडली. पण त्यानंतर तिला त्या आधीचं काहीच आठवत नव्हतं. चा परस्परांशी संबंध नसण्याचं काय कारण आहे? मानवी मन खूप विशाल आहे मिस प्रिया. आजपर्यंत त्याचा इतका अभ्यास झालाय तरीही नगण्य. कारण जितकी मन तितके प्रश्न, आणि जितके प्रश्न तितकी उत्तर, आणि प्रत्येक प्रश्न तितकाच विचित्र. कारण दोन मन 100% एकसारखी कधीच नसतात मिस प्रिया. आणि म्हणूनच या घटनांमागचं कारण एक नाही, 100 असू शकतात मिस प्रिया. म्हणून त्यांना भेटणं खूप आवश्यक आहे. आपण लवकरच भेटू डॉक्टर, कुसुम आत्याबरोबर. कारण काहीही करून मला या घटनेच्या मुळाशी पोचायचंय. कारण त्यामुळेच अनेक कोडी सुटतील. थँक्यू डॉक्टर. Pleasure is mine, Miss Priya. See you soon.
आजोबा ओ सोपान आजोबा ओ अहो चालला कुठे तुम्ही? मी जरा चक्कर टाकून येतो बा. चक्कर टाकायला चालला गाठोडं घेऊन? ते द्या इकडे गाठोडं. ए, राहू दे माझं गाठोडे. काय त्या गाठोड्यात काय दगड नाहीत, कापडे आहेत बाजी, कापडे. काय कापड धुवायला चाललात? तू असताना मी कधी कपडे धुतो का? नाही ना हा, मग चला आज चला. आज कशाला? अरे मग जाऊ दे. कुठे चालला कुठे पण तुम्ही? मी कुठे बघायचं, तुला काय करायचंय? अरे हा हे बघ, आता माझं सगळं संपलंय. हं. कुठेतरी बाहेर जातो, एक मोठा दगड बघतो हं. आणि संन्यास घेतो. काय असलं का रे? तुम्ही आणि संन्यास घेणार? होय. चला आतमध्ये घ्या. नाही वाढत नाही. जगात तूच सांगितलं ना काय तिथं भूत आहेत, मानकुटी बसलं म्हणजे मग. ते मी तुम्हाला बघून सांगितलं होतं. होय. हो. चला ए चल. अरे तुम्हाला काय जाऊ देत नाही? मला मालकाने सांगितलंय वाड्यावर लक्ष ठेवायला. वाड्यावर लक्ष ठेवायला सांगितलं ना, हा. मग त्या दगडावर बस आणि वाड्यावर लक्ष ठेव. मी जातो. हो हो. मला काय बनवतं काय? आता जास्त शहाणपणा करू नका. चला आतमध्ये चला. अरे काय जबरदस्ती आहे का? आणि ते गाठोडं दे माझ्याकडे. ए नाही देणार, माझी कापडे आहेत. अरे कापड्यात पण ते दाखवायला काय एवढं घाबरताय? नाही दाखवणार. मग द्या ना मला. मी नाही दाखवणार. हो या आठवड्यात माझा खजिने आहे. हो काय हा. या वयात संन्यास घ्यायला चाललेत. थोतांड आहे सगळं. काल बोललेलं आज नसतं, आज बोललं तर उद्या नाही. नवीन नवीन नाटकं सगळी चालू आहेत म्हातारीची. नंबर 1चा खट म्हातारा माझ्याच नशिबी आहे. जाऊ दे. अगं किती वेळ? काय करणार? काय झालं? भेटल्या का? छे, मी रिक्षाने देवळापर्यंत गेले, येताना चालत आले रस्त्याने. कुठेही दिसली नाही कुसुमात त्या रस्त्यात. झालं. तुला कळलं आता? कळलं मी का म्हणत होते त्यांना अशी घाबरवू नको म्हणून? अगं पण आई, मी तुला सांगितलं ना. नाही, तुझा किती हेतू चांगला असेल, पण आता काय झालं कळलं का तुला? ते कुठे गेले असतील कळतंय तुला? नक्की कुठल्या तरी बाबा नाही तर महाराजांच्याकडे गेले असतील. आता आणि काय नवीन घरात घेऊन येतात कोणास ठाऊक. छे. हॅलो. हो वंश, आओ कुठे आहात तुम्ही? हा, प्रदर्शन? बर बर बर, कळलं मला. नाही, बरं झालं फोन केलात ते. या आता, या लवकर. मी जेवायची थांबली तुमच्यासाठी. हो ठेवते आता. कमालच आहे, गृहोपयोगी वस्तूंच्या प्रदर्शनाला गेल्या होत्या. नशीब फोन करून घरी सांगायची सुबुद्धी झाली. ते येत आहेत म्हणे 15-20 मिनिटात. आई, जरा आश्चर्यच वाटतंय मला. म्हणजे कुसुमात्याचा फोन वगैरे कधीच करत नाही एरवी. नक्की तिच्याच डोक्यात आलाय फोन करायचं का आणखीन कोणीतरी? अगं हे बाई, आता याच्यात सुद्धा कसली शंका घेतेस ग तू? तुला काय भूक बीक लागली की नाही? जेवून घे, त्या येतील एवढ्यात. मी आणि हे बघ, रात्री मला काय ते मगाशी म्हणत होतीस ना तू, सुपर नॅचरल पॉवर काय काय ते सगळं व्यवस्थित नीट सांगितलं पाहिजेस. हो. या घटनांमागचं कारण एक नाही, 100 असू शकतात मिस प्रिया. म्हणून त्यांना भेटणं खूप आवश्यक आहे.